सर्वांना नमस्कार मित्रांनो, माझा न्यूज इंडियामध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण आहोत छत्रपती संभाजी नगर येथील समाज कल्याण कार्यालयात. 2025-26 वर्ष उलटून गेलं, पण समाज कल्याण विभागाने स्वाधार योजनेचा अद्याप तो पहिला हप्ता त्यांच्या खात्याला जमा केलेला. आणि खरंच शोकांतिका काय, आज आपण छत्रपती संभाजीनगरला ज्यांनी स्वाधार योजनेचा प्रश्न हाताळला त्यांना भेटत आहोत. सन्माननीय रिपब्लिकन फेडरेशनचे आमचे मित्र दीपकजी फुलारे. नमस्कार. काय म्हणजे स्वाधार योजना छत्रपती संभाजीनगरची पहिल्यापासूनच एक वेगळं वळण लागलंय. सगळ्या जिल्ह्यांनी जवळपास स्वाधार योजनेचा पहिला हप्ता जमा केला. काय असं प्रॉब्लेम आहे समाज कल्याण विभागाला इतकं वेळ जातात? काय भूमिका काय तुमची? काय आज काय आताच आपण सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातून समाज कल्याण आयुक्त शिंदे साहेबांना पत्र दिलं. यावेळेस मी स्वतः आणि सामाजिक कार्यकर्ते विजयकुमारजी मोकळे साहेब त्यांच्या धर्मपत्नी आणि विद्यार्थी आम्ही साहेबांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की 2025-26 जे लाभार्थी विद्यार्थी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे जे अप्रूव्ह झालेले, जे कम्प्लीट आहेत, तुमच्याकडे पात्र आहेत, अशा मुलांचे पैसे तुम्ही का रोखलेले? इतर जिल्ह्यामध्ये मुलांना पैसे मिळालेले आहेत. तर शिंदे साहेबांचंही म्हणणं की फंड आहे आपल्याकडे, परंतु आम्ही थोडासा स्टडी करत होतो. स्टडी तुमचा वर्षभर चालत राहील. एका मुद्द्यावर मी लक्ष वेधू इच्छितो. जर शासनाकडे फंड आहे आणि तुम्ही म्हणता 1,500 मुलांचे फॉर्म अपलोड आहे, जर प्रशासन सांगताय अरे बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय, ज्यांनी सबमिशन केलंय म्हणजे तिथं समाज कल्याण विभाग कमी पडतोय का सुटणीला? कारण इतर हे बघा असं नगरचं झालं, विशेष म्हणजे नांदेडचं झालं, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्वाधार योजनेचा पहिला हप्ता हा जमा झालेला आहे. काय म्हणणं काय? त्यांचं म्हणणं असं आहे की जे कागदपत्रे काही मुलं ज्यांच्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण कम्प्लीट करून घेत आहोत, परंतु आपण पत्र दिल्याच्या नंतर आणि आपण त्यांच्या पुढे भूमिका मांडल्याच्या नंतर त्यांनी हे मान्य केलंय. आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, परंतु ते म्हटले एवढ्या 8-10 दिवसात 8 ते 10 मेच्या अगोदर जे अप्रूव्ह मुलं आहेत, सगळे जे पात्र झालेले मुलं आहेत, यांच्या सगळ्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊन जाईल आणि जे बाकीच्या त्रुटीचे जे मुलं आहेत त्यांच्या त्रुटी पूर्ण करून त्यांना त्यांचा लाभ देते. म्हणजे तुमच्या सन्माननीय आयुक्त साहेबांशी बोलणं झालं हे 10 मे पर्यंत किंवा 15 मे पर्यंत करतील, परंतु अद्याप पाहतो बऱ्याच विद्यार्थ्यांची स्क्रुटनी झालेली नाही, फॉर्म अप्रूव्ह नाही. या प्रश्नाला जबाबदार कोण आहे? काय तुमचं काय मत या प्रश्नाचा विषय असा आहे की कारण आता साहेब वर्ष संपत आलंय, पोरांच्या परीक्षा झाल्या, पोरांना पैसे भरून देतो आणि करायच्या जवळपास सायकल विद्यालयात जातात. म्हणून या विषयावर तुमचं लक्ष. विषय असा आहे की या योजनेच्या संदर्भात दरवर्षी नवीन जे काही फॉर्म येतात. यावर्षी बी स्टेटमेंट लावलेलं आहे यांनी. विद्यार्थ्यांना त्याची कल्पनाच नसते, त्याचा प्रचार प्रसार होत नाही. दुसरी गोष्ट, मग ते सगळे डॉक्युमेंट त्यांना विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन पूर्ण करून आणावे लागतात आणि त्याची पूर्तता न झाल्यामुळे यांच्याकडे ते फॉर्म पेंडिंग राहतात. आणि म्हणून याच्यामध्ये जो काही गॅप आहे त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. हे काय राबवतात, कुठला नियम आहे, कुठला नवीन यांनी त्याच्यामध्ये काय प्रकार आणलेला आहे याचा यांच्याकडून आणि ही सगळी माहिती यांनी महाविद्यालयाला दिली पाहिजे आणि महाविद्यालयाचं जे स्कॉलरशिपचं सेक्शन आहे त्यांनी ते विद्यार्थ्यांपर्यंत पुरवलं पाहिजे, तेव्हा याची पूर्तता होईल. आणि म्हणून हा जो गॅप राहतोय त्याच्यामुळे हा गॅप भरून काढण्याचं यांचं म्हणजे समाज कल्याणचंही काम आहे आणि महाविद्यालयाचंही काम आहे की मुलांकडून ते राबवून घ्यायचं आणि मुलांना लाभ द्यायचा. ओके. माझा इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर.